मित्रांनो, तुमचं कोटक महिंद्रा बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तुम्हाला आधार सेटिंग करायचे असेल तर पुढील प्रमाणे 3 पद्धती वापरा। पहिलं, एटीएम कार्डचं पिन जनरेशन करा। दुसरं, कोटक महिंद्रा बँकेचे ॲप चालू करा आणि ॲप चालू झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामधनं आधार सेटिंग करू शकता। तुम्हाला कुठेही बँकेत जायची गरज पडणार नाही। लक्ष देऊन पुढील व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप आधार सेटिंग करा। तुमचा एटीएमचं पिन जनरेशन करण्यासाठी गुगलवरती टाकायचं कोटक महिंद्रा बँक पिन जनरेशन। ते टाकल्यानंतर पहिली साइड ओपन होते, इन्स्टा पिन जनरेशन फॉर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, त्याच्यावरती क्लिक करायचं। आता येतं डेबिट कार्ड, ठीक आहे। तर आपल्याकडे डेबिट कार्ड आहे, डेबिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर इथे येतं एंटर कार्ड नंबर। तर तुमचा 16 अंकी डेबिट कार्ड नंबर टाकायचा न चुकता, हा चुकून द्यायचा नाही। डेबिट कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली त्याची एक्सपायरी डेट असते। तुमच्या डेबिट कार्डावरती 12/30, 11/10 असं एक्सपायरी डेट असते, मंथ आणि इयर टाकायचा, ठीक आहे। ते झाल्यानंतर सीसीवी नंबर कोणाला लक्षात येत नाही तर डेबिट कार्डच्या पाठीमागे पांढऱ्या पट्टीवरती 3 अक्षरी सीसीवी नंबर असतो, 3 अक्षरी, तो टाकायचा न चुकता। ते टाकल्यानंतर खाली तुम्हाला हवाय तो 6 अंकी डेबिट कार्ड पिन टाकायचा आहे। 2 ठिकाणी टाकायचा आणि सारखं टाकायचं आहे न चुकता। तुम्हाला जो हवाय तुमचे डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर टाकायचा नाही। दोन्ही ठिकाणी सारखं पिन टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल। ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकायचा आणि कन्फर्म म्हणायचं, तुमचा पिन जनरेशन होऊन जाईल 100%। प्ले स्टोअरवरनं कोटक महिंद्रा मोबाईल बँकिंग ॲप डाउनलोड करायचं। ह्या प्रकारचा ॲप आहे, ते डाउनलोड करून ओपन करायचं आणि पुढील स्टेप फॉलो करायच्या। अशा प्रकारे ॲप ओपन होतं। लॉग इन म्हणायचं। लॉग इन म्हणल्यानंतर SMS सेंड करायचा। तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तोच सिलेक्ट करायचा आणि तुमचं अकाउंट अशा प्रकारे व्हेरीफाय होऊन जातं। व्हेरीफाय झाल्यानंतर डेबिट कार्डचे डिटेल्स टाकायचे। ॲप लॉग इन करण्यासाठी डेबिट कार्डचा पुन्हा नंबर टाकायचा 16 अंकी जो तुमचा आहे तो। त्याच्यानंतर मंथ आणि एक्सपायरी डेट जी टाकली डेबिट कार्डची तीच टाकायची पुन्हा। सीसीवी नंबर पुन्हा टाकायचा 3 अंकी। नंतर तुम्ही जो पिन जनरेट केलाय आता आहे डेबिट कार्डचा तो पिन टाकायचा। डेबिट कार्डचा 6 अंकी पिन तुमचा जो आहे तो टाकायचा आणि कंटिन्यू करायचं। कंटिन्यू तुम्हाला इथं वेगळा न्यू पिन टाकायचा आहे ॲप लॉग इन करण्यासाठी। लक्षात द्या, ॲप लॉग इन करण्यासाठी तुम्हाला 6 अंकी पिन टाकावं लागेल। इथं तुमचा डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर टाकायचा नाही, वेगळं काहीतरी टाकायचं। दोन्ही ठिकाणी सारखा एम पिन टाकायचा। हे एम पिन टाकला की तुमचं ॲप लॉग इन होऊन जाईल। अशा प्रकारे तुमचं ॲप लॉग इन होऊन जाईल डायरेक्टली। तिथे तुमचा थंब द्यायचा आणि लँग्वेज सिलेक्ट करायची। अशा प्रकारे तुमचं ॲप ओपन होऊन जातं। ॲप ओपन झाल्यानंतर खाली सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये जायचं। सर्व्हिस रिक्वेस्ट, त्याच्यानंतर प्रोफाईलमध्ये आधार अपडेटमध्ये गेल्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन इथं आल्यावर एडिट म्हणायचं आणि आधार नंबर 2 वेळेस टाकायचा, न चुकता टाकायचा, तरच आधार सेटिंग होते। आधार नंबर जर टाकला नाही तर आधार सेटिंग होत नाही। त्यामुळे 2दा कंपल्सरी आधार नंबर टाकायचा आहे। लक्ष असू द्या, 2दा आधार नंबर टाकायचा आहे एडिट करून, मग पुढची प्रोसेस करायची। ते क्लिक करायचं। तुमचं ज्या बँकेत अकाउंट असेल किंवा आधार लिंक असेल तर ती बँक सिलेक्ट करायची। तुमची जी बँक असेल ती बँक सिलेक्ट केली की तुमचं आधार सेटिंग त्या बँकचं निघून ह्या बँकला होतं किंवा मग डायरेक्टली कोटकला तुमचं आधार सेटिंग होऊन जातं। अशा प्रकारे स्टेप फॉलो करा। नंतर ओटीपी येतो, ओटीपी टाका। ओटीपी चुकून द्यायचा नाही। अशा प्रकारे तुमचा आधार सेटिंग होऊन जाईल। हे स्टेप फक्त फॉलो करा।